वारणा महाविद्यालय ऐतोडी खुर्द, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी प्राध्यापिका सुषमा जाधव, इतिहास विभाग. BA भाग 1च्या विद्यार्थ्यांचा पेपर नंबर 2, मराठकालीन राजनीती, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था. हा सेमिस्टर सेकंडसाठी पेपर आहे. यामध्ये पहिला जो टॉपिक आहे राजनीती. या राजनीतीमधील आपण या लेक्चरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेमागील त्यांचे उद्देश कोणते होते, कोणकोणता हेतू होता, याचा आपण आढावा घेणार आहोत. यामध्ये पहिला टॉपिक राजनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना आणि त्या संकल्पनेपाठीमागील उद्देश. त्यामधील पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्य हिंदवी स्थापना करण्यापाठीमागचा उद्देश कोणता होता, तर आपल्याला माहीतच आहे की देवगिरीच्या यादवांचे वैभवसंपन्न राज्य जे अल्लाउद्दीन खिलजी यांनी नष्ट केले. सन 1565 तालिकोटच्या लढाईत इस्लामी सत्तांनी विजयनगरच्या राज्याचा बिमोड केला आणि हिंदवी म्हणजेच एतद्देशीय त्यांचे राज्य जरी नष्ट झाले असले तरी त्या राजाने संस्कृती संवर्धनाचे केलेले कार्य लोकांच्या मनात सदैव जागृत राहिले. 16व्या व 17व्या शतकात महाराष्ट्र इस्लाम सत्तांच्या अधिपत्याखाली गेला. येथील मराठा सरदार वतने मिळवून या सत्तेची सेवा चाकरी करण्यात धन्यता मानू लागला. अशा परिस्थितीत आपल्या भूप्रदेशावर एतद्देशीयांचे राज्य निर्माण करण्यासाठी जुलमी इस्लामी सत्ता जुगारून देण्यासाठी लोकांना स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली दिसून येते. यामध्ये दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे स्वधर्म रक्षण. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे पाईक होते. प्राचीन व मध्ययुगीन काळातील हिंदूंचा वैभवशाली जो इतिहास आहे हा त्यांना ज्ञात होता. स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा व स्वजन यांच्या स्वरक्षणासाठी राजांनी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी इस्लामी शासकांमुळे लोकांना आपला धर्म आचरता येत नव्हता. यात्रा, सण समारंभ साजरे करण्यावर निर्बंध होते. म्हणून राजांनी रयतेला आपला धर्म, आपली संस्कृती आचरता यावी यासाठी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतरचा तिसरा उद्देश आहे तो म्हणजे धर्मांतीत राज्य. छत्रपती शिवाजी महाराज जरी हिंदू धर्मीय असले तरी धर्माविषयी त्यांची भूमिका ही सहिष्णुतेची होती. ज्या कालखंडात हिंदूंच्या मंदिरांना उपद्रव दिला जात होता, लोकांना पाठवले जात होते, त्या काळात राजांनी कोणत्याही धर्माला त्यांच्या पवित्र स्थळांना उपद्रव दिला नाही. याउलट आपल्याला माहीतच आहे की अनेक इस्लाम स्थळांना, मशिदींना इनाम देऊ केले, त्यांचा त्यांनी आदर केला. कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थळांना उपद्रव होता कामा नये असा आपल्या सैनिकांना त्यांनी आदेशही दिला. इतर धर्मियांनाही आपल्या सेवेत सामावून घेतले आणि या माध्यमातून राजांनी पुरोगामी जे त्यांचे विचार होते हे जोपासले होते. त्यानंतरचा चौथा जो उद्देश आहे तो म्हणजे व्यक्तिगुणांना संधी. छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार समान संधी दिली होती. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना लष्करी व प्रशासकीय कामगिरी सिद्ध करण्याची संधी दिली. म्हणूनच तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मदारी मेहदर, मोरोपंत पिंगळे इत्यादी सामान्य माणसे आपले कर्तृत्व सिद्ध करू शकली. कोणताही भेदभाव न करता सर्वांना हाताशी धरून राजांनी स्वराज्याचा कारभार हा चालवलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा उद्देश आहे तो पाचवा उद्देश जो आहे तो म्हणजे या ठिकाणी जुलमी राज्यकर्त्यांच्या छळाची प्रतिक्रिया. या काळात मुठभर मुस्लिम राज्यकर्ते सर्व प्रजेवर राज्य करत होते. त्यांच्याकडून फार मोठे अत्याचार होत होते. हिंदूंची धार्मिक ठिकाणे उद्ध्वस्त करणे, त्यांना सक्तीने धर्मांतरास भाग पाडणे हे नित्याचे प्रकार त्या वेळेला होत होते. न्यायदानातही तीच परिस्थिती होती. हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत होते. राजकर्त्यांच्या पदरी अनेक मोठे हिंदू मनसबदार असूनही स्वार्थापोटी स्वजातीयांवरील अन्यायाविरुद्ध ते काहीही बोलत नव्हते. या परिस्थितीमुळेच लोकांच्या मनात जुलमी सत्ताधीशांविरुद्ध चीड निर्माण झाली. यातून लोकांच्यात जागृती होऊन प्रतिकार करण्याची भावना वाढीस लागली.
त्यांना आपल्या गतवैभवाची आठवण होऊ लागली. मराठ्यांतील अंगभूत गुणांचा उपयोग करून घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेले दिसून येते. 6वा उद्देश आहे रयतेची मुक्तता. रयत हा स्वराज्याचा मुख्य कणा होता. रयतेला वतनदारांच्या व जमीनदारांच्या जाचातून मुक्त करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. राजांनी स्वराज्यातील जमिनींची मोजणी केली. अव्वल, दुम, सीम व चारहम अशा प्रतवारी केली. 2/5 जमीन महसूल ठरविला. पुण्यापासून अगदी तंजावरपर्यंतच्या प्रदेशातून योग्य जमीन महसूल मिळवण्यासाठी निश्चित असे नियमही घालून दिले. महसूल वसुलीतील मक्तेदारी व ठेकेदारी पद्धत नष्ट करून यासाठी पगारी नोकर नियुक्त केले. रयतेकडून ठरल्यापेक्षा जास्त महसूल वसूल केला जाणार नाही व जमा केलेला सर्व महसूल सरकारी तिजोरीत जमा होईल याची महाराजांनी दक्षता घेतली. यामुळेच तर वतनदारांकडून रयतेची जी होणारी लुबाडणूक आहे ही संपुष्टात आली. स्वराज्यातील रयतेला लूट, खंडणी, दरोडे यांचा उपद्रव होणार नाही याची राजांनी दक्षता घेतली होती. रयतेची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. वतनदारांच्या जाचातून मुक्त झालेला शेतकरी हा वर्षातील 4 महिने शेतकरी तर उरलेल्या 8 महिन्यात स्वराज्यासाठी सैनिक म्हणून काम करीत होता. त्यानंतरचा उद्देश आहे तो म्हणजे वतनदार पद्धतीस आळा. मध्ययुगीन कालखंडात वतनदार पद्धत ही प्रबळ झाली होती. शासन संस्थेमध्ये लष्करी व मुलकी सेवा करणारे व त्यासाठी जमीन वतन म्हणून मिळविणारे अनेक छोटे मोठे वतनदार निर्माण झाले होते. हे वतनदार फौज फाटा बाळगून असल्याने ते रयतेकडून हवा तसा जमीन महसूल वसूल करत असत. प्रजेला वेठीस धरत. शिवाजीराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून वतनदारी प्रथा नष्ट करून राज्यसंस्था अधिक सामर्थ्यशाली बनविली. राजा आणि प्रजा याचे सलोख्याचे नाते या ठिकाणी त्यांनी निर्माण केले. म्हणूनच आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा किंवा रयतेचा राजा असा आपण संबोधतो. यानंतरचा उद्देश आहे तो म्हणजे मुलकी व लष्करी सेवेचे संघटन. स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रधान मंडळाचीही नियुक्ती केली. प्रधान, अमात्य, सेनापती, सचिव, मंत्री, पंडितराव, सुमंत, न्यायाधीश या पदांवर काम करणाऱ्या प्रधानांकडे स्वतंत्रपणे त्यांच्या खात्यांची जबाबदारी सोपविली. मुलकी प्रशासनाप्रमाणेच उत्कृष्ट लष्करी प्रशासन राजांनी निर्माण केले. यामध्ये पायदळ, घोडदळ, आरमार, गुप्तहेर खाते, अंगरक्षक दल या विभागाच्या माध्यमातून लष्करी सेवेचे संघटन करून स्वराज्याचा कारभार उत्कृष्ट प्रकारे चालविला. गनिमी कावा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे खास वैशिष्ट्य होय. त्यानंतरचा 9वा उद्देश आहे तो म्हणजे कायद्याचे राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात धर्म, जात, पंथ याचा विचार न करता समता निर्माण केली. कायदा हा सर्वांसाठी समान असेल याचे असे धोरण त्यांनी ठरविले. गुन्हेगार मग तो कोणीही असो त्याला माफ केले जाणार नाही. सर्वांना एकच कायदा व गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा ही महाराजांनी देऊ केली. राजपुत्राचा गुन्हाही शिवाजी महाराजांनी सहन केला नाही. सामान्य नागरिकाला जे शासन होईल तेच राजपुत्रालाही ही न्यायनिष्ठुरता राजांनी दाखविली. वतनदारांची पुंडाई मोडून काढून या ठिकाणी कायद्याचे राज्य महाराजांनी निर्माण केलेले दिसून येते. त्यानंतरचा 10वा जो उद्देश आहे तो म्हणजे लोकाभिमुख राजकारभार. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी शासनाचा आदर्श घालून दिला. रयतेच्या हितासाठी योग्य सारा आकारला. शेतकऱ्यांना बी बियाणे, सरकारी कर्ज, पाणी पुरवठ्याच्या योजना राबविल्या. अडचणीच्या प्रसंगी सारा माफी केला. सैनिकांना रयतेस कसलीही तोशीस न देण्याची ताकीद दिली. व्यापार वाढीस प्रोत्साहन दिले. वतनदारांना वेतनदार म्हणून स्वराज्याच्या कार्यात समाविष्ट केले. मुलकी व लष्करी प्रशासनात शिस्त निर्माण केली. राज्याचा आर्थिक पाया आहे तो बळकट केला. या ठिकाणी रामचंद्र पंत अमात्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर राजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली. अशा पद्धतीनं सर जदुनाथ सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणतात की
शिवाजीराजांच्या राजकीय कल्पना अशा होत्या की त्यामध्ये काहीही बदल न करता आपण आजही त्यांचे अनुकरण करावे. आपल्या प्रजेला शांतता, सर्वांबद्दल सहिष्णू भाव, सर्व जाती जमातींना समान संधी, कार्यक्षम व शुद्ध राज्यकारभार, व्यापार वृद्धीसाठी आरमार, देशाच्या रक्षणासाठी लढाऊ लष्कर हे त्यांनी निर्माण केले. याहून विशेष म्हणजे राजे हे राष्ट्रीय प्रगती साधणारे क्रियाशील नेते होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीसही जर त्याच्याजवळ गुणवत्ता असेल तर स्वराज्याच्या सेवेमध्ये काम करण्याची संधीही त्यांनी दिली होती. त्यांच्या सरकारची कार्यपद्धती सर्व क्षेत्रात स्पर्श करणारी होती. त्यामुळे आधुनिक राज्याचा आदर्श हिंदू समोर ठेवणारे शिवाजीराजे हे मध्ययुगीन हिंदुस्थानचे पहिले राजे होते. या ठिकाणी इतिहासकार शेजवलकर म्हणतात की शिवाजीराजांची स्वराज्य व राज्याभिषेकाची जी कल्पना आहे ही कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनांमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. चेतना मिळालेल्या माणसाला स्फूर्ती प्राप्त झाली व स्फूर्ती असणाऱ्यांच्या अंगी शक्ती आली आणि या शक्तिमान व्यक्तींच्या हातून शिवाजीराजांनी अद्वितीय पराक्रम घडवून आणले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जी स्वराज्य संकल्पना आहे या संकल्पने पाठीमागीलचे हेतू उद्देश कोणकोणते होते याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.